लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. तर आता कला आणि अद्वैत यांच्या प्रेमामध्ये खूप दुरावा निर्माण झालेला असतो आणि कला अद्वैत डिवोर्स घेणार असतात. ते भांडण आता राहुल, रोहिणी आणि नैना या तिघांनी लावलेलं असतं. परंतु अद्वैत कलाला डिवोर्स घेण्यासाठी 180 दिवस एकत्र राहावं लागत असतं. म्हणजेच त्यांना 6 महिने एकत्र काढायचे असतात. ते दोघेजण 6 महिने एकत्र राहणार सुद्धा असतात. तर आता कला अद्वैत डिवोर्स का घेणार आणि कला अद्वैतचं भांडण राहुल, रोहिणी आणि नैना कसं लावणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर इकडे कला आणि अद्वैतची दररोजचीच भांडणं होत असतात. परंतु त्यांची भांडणं यावेळेस खूप टोकाला गेलेली असतात. इतकी टोकाला गेलेली असतात की ज्यामुळे त्यांची कला आणि अद्वैत डिवोर्स घेणार असतात. आणि त्यांच्या याच भांडणामुळे कला चांदेकराचे घर सोडून घरी आलेली असते. अद्वैतला या परिस्थितीबद्दल खूप वाईट वाटत असतं आणि अद्वैत खूप दुःखी असतो. त्यानंतर अद्वैत कलाला चांदेकरांच्या घरी आणण्यासाठी खरेंच्या घरी जातो. तर आता अद्वैत तिकडे पोचल्यानंतर खरेंच्या घरांचा दरवाजा ठोठावतो. इतक्यातच तिथे काजू कोण आहे असं म्हणत दरवाजा उघडते. काजू पाहते तर काय, दरवाजामध्ये अद्वैत उभा असतो. हे पाहून काजूला धक्काच बसतो. काजू म्हणते, तुम्ही इथे कसं काय? इतक्यातच तिथे संगीता येते आणि ती म्हणते, काजे कोण आहे? यावेळी आपल्या घरी कोण आले? तिकडे येऊन संगीता जेव्हा अद्वैतला दरवाजामध्ये पाहते तेव्हा तिला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. संगीता म्हणते, जावई बापू तुम्ही इथे काय करत आहात? अद्वैत कलाला हाक मारत असतो. इतक्यातच तिथे दिनकर येतो आणि म्हणतो, अद्वैतराव तुम्ही इथे काय करताय? तर तिथे संगीता म्हणत असते, जावई बापू तुम्ही या अगोदर जेव्हा घरी यायचा तेव्हा मला खूप अभिमान वाटायचा, खूप भारी वाटायचं, परंतु यावेळेस मला तुमची खूप लाज वाटते. तेव्हा दिनकर म्हणतो, अद्वैतराव तुम्ही माझ्या कलाचा खूप छळ केला आहे. तुम्ही तिला खूप दुखावलं आहे. यापुढे मी आणखीन काहीही बघू शकत नाही. आता जे काही झालं ते बस झालं. यापुढे मी काहीही खपवून घेणार नाही. तुम्ही येथून निघून जा. अद्वैत दिनकरचं एक शब्दही न ऐकता आतमध्ये येतो आणि म्हणतो, मला कलाला भेटायचं आहे. मला एकदा तिच्याशी भेटू द्या. मला तिच्याशी बोलायचं आहे. थोडं बोलू द्या. अद्वैत कलाकडे गेल्यानंतर कला म्हणते, अद्वैत आता बोलायला काय उरलं आहे? तेव्हा अद्वैत म्हणतो, कला मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. मला आपल्या डिवोर्सबद्दल बोलायचं आहे. तेव्हा कला म्हणते, अद्वैत मी सर्वांसमोर सांगितलेलं आहे ना, आता आपला डिवोर्स झाला आहे म्हणून. आपण आता वेगवेगळे झालेलो आहोत. तेव्हा अद्वैत म्हणतो, कला प्लीज तू माझं ऐकून तरी घे. मला तेच सांगायचं आहे. जर आपल्याला डिवोर्स पाहिजे असतील, म्हणजे आपल्याला वेगळं व्हायचं असेल, तेव्हा कला म्हणते, म्हणजे नेमकं काय बोलायचं आहे तुला? तेव्हा अद्वैत म्हणतो, कला कोर्टाची ऑर्डर आलेली आहे आणि त्यानुसार आपल्याला वेगळं होण्यासाठी आपल्याला 6 महिने एकत्र राहावं लागेल आणि मगच आपल्याला डिवोर्स मिळेल. कारण त्यांना आणखीनही वाटतंय की आपलं नातं हे जुळू शकतं. तेव्हा कला म्हणते, मला तुझ्यासोबत राहायचं नाहीये चांदेकर, असं म्हणून ती निघून जाते. इतक्यातच अद्वैत कलाचा हात धरतो आणि तिला थांबवतो. कला म्हणते, अद्वैत आता काहीही होणार नाहीये. मी तुला एकदाच सांगितलंय ना, आपण आता वेगवेगळं झालेलो आहोत. आता काहीही होऊ शकत नाही. तू उगाचच हट्ट करू नकोस. अद्वैत म्हणतो, कला मला सर्व काही मान्य आहे, परंतु आपल्याला कोर्टाचे ऑर्डर तर मानावेच लागतील. त्याशिवाय आपल्याला डिवोर्स मिळणारच नाही. मला माहीत आहे तुझ्यासाठी हे खूप अवघड आहे, परंतु कला तुला माझ्यासोबत राहावं लागेल आणि तू आता चांदेकरांच्या घरी परत येणार आहेस. हा माझा शेवटचा निर्णय आहे. कला म्हणते, अरे अद्वैत मी तुला एकदाच सांगितलं आहे ना, तू इथून निघून जा. आपल्या दोघांना डिवोर्स घ्यायचा आहे. आपण दोघे एकत्र राहणार आहोत. इतक्यातच कला अद्वैतवरती हात उचलते. कला खूप चिडलेली असते. कलाला चिडलेलं पाहून अद्वैतला खूप मोठा धक्काच बसतो. तर आता कला अद्वैतच्या एका भांडणामुळे त्यांनी वेगवेगळं होण्याचं ठरवलेलं असतं.
ते भांडणसुद्धा राहुल, रोहिणी आणि नैना या तिघांनी लावलेलं असतं. नैना नेहमीच अद्वैत आणि कला या दोघांमधील प्रेम वाढलेलं पाहून खूपच जळत असते आणि कलाही अद्वैतसोबत राहू नये असं तिला वाटत असतं. आणि आता त्यांनी त्याचमुळे कला आणि अद्वैत यांचं भांडण लावलेलं असतं आणि त्यांचं प्लॅनिंगसुद्धा सक्सेसफुल झालेलं असतं. तर इकडे खरींच्या घरी अद्वैत चक्क आता कलापुढे हात जोडून कलाला म्हणत असतो की कला, मला माफ कर. रागाच्या भरात मी तुझ्यासोबत खूप चुकीचं वागलो. मला तुझ्यासोबत असं वागायचं नव्हतं. कला, प्लीज तू फक्त एकदाच माझ्यासोबत घरी चल. अरे अद्वैत, बस झालं आता. मी तुला एकदाच सांगितले. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? मी आता तू काहीही केलं तरी तुझ्यासोबत येणार नाहीये. तर तिथे कला अद्वैतचं बोलणं चाललेलं असतं. इतक्यातच तिथे संगीता म्हणते, आम्ही आता आमच्या कलाला तुमच्यासोबत एक क्षणही थांबू देणार नाही आहोत. तर तिथे अद्वैत आता खूपच हट्टाला पेटलेला असतो आणि अद्वैत म्हणत असतो, कला प्लीज तू माझं एकदा तरी ऐकून घे. कला, जर आपल्याला डिवोर्स पाहिजे असतील तर कोर्टाची ऑर्डर पाळायलाच पाहिजे. जर आपण 6 महिने एकत्र नाही राहिलो तर आपल्याला डिवोर्स कधीच मिळणार नाही. असं म्हणून अद्वैत आता तेथून निघून जात असतो. इतक्यातच कला अद्वैतकडे जाते आणि ती म्हणते, अद्वैत मी तुझ्यासोबत यायला तयार आहे. तेव्हा तिथे दिनकर म्हणतो, कला हे तू काय बोलत आहेस? आता तुमच्या दोघांमध्ये इतकी भांडणं झाली तरीसुद्धा तू आणखीन त्यांचंच का ऐकत आहे? तेव्हा कला म्हणते, बाबा मला पूर्ण आयुष्यभर चांदेकरांच्या घरातून आणि या अद्वैतच्या आयुष्यामधून निघून यायचं असेल तर मला तेवढे दिवस याच्यासोबत राहावं तर लागेलच आणि फक्त 6 महिने याच्यासोबत काढायचे आहेत. असं म्हणत कला बाहेर येते आणि चांदेकरांच्या घरी येण्यासाठी निघते. तेव्हा अद्वैत म्हणतो, कला तू माझं ऐक. त्या दिवशी जे झालं ते चुकून झालं. कला म्हणते, अद्वैत त्या दिवशी झालं आहे ते होऊ दे. तू आता गुपचूप चल. उगाचच इथे बाहेर काही तमाशा करू नको. देवी आईला तू प्रार्थना कर की हे दिवस लवकरात लवकर घालव म्हणून, कारण आपण लवकरात लवकर एकमेकांपासून मोकळे व्हावं. अद्वैत हा कलाला कारमध्ये बसण्यासाठी सांगतो. कला म्हणते, अद्वैत मी तुझ्यासोबत कारमध्ये येऊ शकत नाही. माझं मी रिक्षाने येईन. त्यानंतर संगीता आणि दिनकर बाहेर येतात. संगीता म्हणते, आता तू त्या चांदेकरांच्या घरी एकटी जाऊ नकोस. आम्ही सुद्धा तुझ्यासोबत येतो. जर त्यांनी तिथे आणखीन काही गोंधळ घातला तर तू एकटी काय करशील? आम्ही सुद्धा तुझ्याबरोबर तिकडे येतो. आम्हाला त्यांच्याशी काही बोलायचं आहे. तेव्हा कला म्हणते, आई तुला आता काय बोलायचं आहे आणि आता त्यांच्याशी बोलून काहीही फायदा नाही. कला म्हणते, आई आता तुमचा जेवढा अपमान झालेला आहे तेवढा बस झालं. मी आणखीन काहीही बघू शकत नाही. तेव्हा दिनकर म्हणतो, कला तू असं एकटी त्यांच्या घरी जाऊ नकोस. आम्ही सुद्धा तुझ्यासोबत येतो. तर आता त्यानंतर ते तिघे म्हणजेच संगीता, दिनकर आणि कला रिक्षाने येतात आणि अद्वैत हा एकटाच कारने येतो. तर इकडे सर्व चांदेकर बसलेले असतात आणि अद्वैत, कला व संगीता, दिनकर यांना पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसतो. तेव्हा सरोज अद्वैतला विचारते, अरे अद्वैत तू या मुलीला परत घरी घेऊन का आलास? तुम्ही तर डिवोर्स घेतला आहे ना? तेव्हा अद्वैत म्हणतो, आई जर आम्हाला डिवोर्स पाहिजे असेल आणि आम्हाला वेगळं व्हायचं असेल तर आम्हाला 6 महिने एकत्र राहावं लागेल. त्याशिवाय आम्हाला डिवोर्स मिळणारच नाही अशी कोर्टाची ऑर्डर आहे. तेव्हा प्रदीप म्हणतो, माझं एक स्वप्न होतं. ते म्हणजे अद्वैत कला यांचा संसार सुखी पाहायचा. त्यांना एकत्र पाहून मला खूप आनंद व्हायचा. परंतु आता तर खूप वाईट घडून बसले. तर आता कला अद्वैत एकत्र येणार का? आणि तसं नाही झालं तर ते डिवोर्स घेणार का? आणि आबा त्यांना वेगळं होण्यापासून वाचवणार का? हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत.